तर मित्रांनो, आपल्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज देवभाव केसरी मैदान पार पडत असलेले एक नामांकित मैदान. तर मित्रांनो, टॉपचा गट सुटला आणि गट क्रमांक 14 टॉपचा गट सुटला आणि टॉपच्या गटामध्ये सुंदर अशी लढत टॉपच्या पहिऱ्यामध्ये आणि टॉपच्या नंदीमध्ये लढत झाली. त्या म्हणजे गट क्रमांक 14 मध्ये आपला सर्वांचा आदित्य जगताप कारुंडीकरांचा चिक्या आणि दादा सरकार यांचा सर्जा. तर मित्रांनो, दोन्ही नदी टॉपचे, पण गटपात झाली का ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर मित्रांनो, दादा सरकार यांचा सर्जा तुम्हाला तर माहीत आहे. सर्जा म्हणजे पंढरनाथ फडके, जगन्नाथ फडके यांचा दादा सरकार यांचा काळीज सर्जा. तर मित्रांनो, अशी खरेदी केली की दादा सरकार यांचं काही आठवणीत नाव ठेवू यांच्यासाठी केलेली एक नवीन आगामी वादळ ते म्हणजे दादा सरकार आणि त्यांच्याचबरोबर एक नामांकित नंदी तो म्हणजे आदित्य जगताप कारुंडीकरांचा चिक्या बी कमी नाही मित्रांनो. चालू सीझनचा गुलालाचा एक नंबरचा मानकरी आहे मित्रांनो, पब्लिकचं बिथाड. तर मित्रांनो, गट क्रमांक 14 सुटला आणि 14 मध्ये सर्जानी चिक्या लढत पाहायला मिळाली. गट क्रमांक 14 बघितल्यानंतर गती मोजता येत नाही अशी एवढी गती लागली. तर मित्रांनो, आज ही नंदी फायनलला एक नंबर करू शकेल का? तर काहीच्या कमेंट बॉक्समध्ये आल्यात प्रश्नच पडलाय, एक नंबर करेल का? तर नक्कीच नशीब आला तर काही होऊ शकतं. सर्जा आणि चिक्या आणि त्याच्यावरती नामांकित हिंद केसरी जुने आणि जाणते जाकी ते म्हणजे दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्ती खटावकर. हे खटाव तालुक्याची एक लोक मैदानी तोप हे दिलीप ड्रायव्हर आहेत. तर मित्रांनो, सर्जाने चिक्या एक नंबर करतील हे आपल्याला खात्री आहे. पण मित्रांनो, काही पण घडू शकतं. त्यांना खूप खूप शुभेच्छा. चला, धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.